लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मुंबई आग्रा महामार्गावर घोटी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची मुजोरी, पत्रकारांना दमदाटी करत चित्रीकरणास मज्जाव. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इगतपुरी जवळील घोटी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा आणि दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. टोल नाक्यावरील नियोजित गोंधळ आणि वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना कर्मचाऱ्यांनी केवळ रोखलेच नाही तर त्यांना धक्काबुक्की करत गंभीर स्वरूपाची दमदाटी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला. आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावत होतो. टोलवर सर्वसामान्य नागरिकांची लूट आणि अडवणूक होत असताना त्याचे चित्रीकरण करणे हा आमचा अधिकार आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी गुंडगिरीच्या भाषेत आम्हाला धमकावले. वाहनधारकांचाही संताप. केवळ पत्रकारच नव्हे तर सामान्य प्रवाशांनाही या कर्मचाऱ्यांच्या अरेरावीचा सामना करावा लागत आहे. फास्टॅग स्कॅन न होणे किंवा सुट्या पैशांवरून होणाऱ्या वादात कर्मचारी थेट अंगावर धावून जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. प्रशासकीय दुर्लक्ष. महामार्ग प्राधिकरणाचे या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे. दहशतीचे वातावरण. टोल नाक्यावर सुरक्षेसाठी असलेले बाउन्सर आणि कर्मचारी प्रवाशांवर दहशत निर्माण करत असल्याचा आरोप. नमस्कार, 4 लक्ष मराठी न्यूजमधून दीपक गांधी. आपण बघू शकतात मागच्या साईडला आज मुंबई आग्रा हायवे टोल घोटी टोल नाक्यावर आतापर्यंत लोकल माणसांना प्राधान्य दिलं. 20 ते 30 किलोमीटरच्या अंतर्गत जे लोक राहतात त्यांना दिलं, ठीक आहे. पण नाशिकच्या ज्या 40-50 किलोमीटर येतात त्या अंतर्गत ते लोकांना त्याचं नाव सांगून म्हणजे अधिकारी किंवा XYZ व्यक्तीचं पॉलिटिकल्स मध्ये या लोकांचं नाव सांगून तिथे सोडण्यात येतं. पण याच टोल नाक्यावर आता माझ्या समोर इनोवा आणि एक स्विफ्ट डिझायर अशा 2 गाड्या सोडण्यात आल्या. त्या गाड्या कशा सोडल्या ते पण एक पॉलिटिकल माणसाचं नाव सांगून ठेवू. तिथं काळा बाजार या घोटी टोल नाक्यावर चालतो. वृत्तसंकलन रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.